नमस्कार, मी गौरव जागीरदार आणि आपण पाहत आहात टॅरो साधना. टॅरो साधना ही एक ज्योतिषविद्या आहे. टॅरो कार्ड रीडर ह्याच्यात वेगवेगळे पट्टे असतात, 78 पट्टे असतात, त्याच्यावरती वेगवेगळे चित्र असतात. त्याच्या माध्यमातून आपण आपल्या प्रश्नाची उत्तरं या माध्यमातून मिळू शकतात. जसं आपण पंचांगमध्ये भविष्य बघतो तसं या टॅरो कार्डच्या माध्यमातून भविष्य आपण बघू शकता. ही युरोपियन पद्धत आहे. 2002 साली मी 2002 ते 2005 साली ही विद्या शिकलो. त्यामुळे आता मी ही परत विद्या लोकांच्यासाठी सेवेसाठी उपयोग करत आहे. तर आपल्या टॅरो कार्डच्या माध्यमातून काही प्रश्न असतील, समस्या असतील तर या माध्यमातून आपल्याला सोडवले जातील. धन्यवाद. आज होळीचा दिवस आहे. होळी आपल्या हिंदू धर्मात पुराण काळापासून आपल्या होळीचा सण साजरा केला जातो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी धुळवड असते. आज होळी गौऱ्या लाकडं ठेवून जाळली जाते. होळिका दहन का केलं जातं याचा खूप मोठा इतिहास आहे. फक्त तुम्हाला मी आज 3 टिप्स देणार आहे आपल्या होळी आपल्यासाठी हे करण्याची. आपल्याकडे काळे तीळ असतात. त्या काळे तीळ थोडेसे 2-4 किंवा 5-6 दाणे होळी जळत असताना होळीमध्ये टाकायचे. तर आपल्या पाठीमागे जी काही इडापिडा संकट असेल ती दूर होईल आणि आपण हा प्रयोग करू शकता. दुसरा, होळीमध्ये कधी पण नारळ टाकताना सुखा विना सोललेला नारळ टाका. त्यामुळे होळीत नारळ जळल्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्रसन्न होईल आणि आपलं जे काही आर्थिक अडचणी येतील, तंगी असतील त्या दूर होतील. आपण हा पण प्रयत्न करू शकतो, पाहू शकता. तिसरा आहे की होळीमध्ये आपल्या घरात कोणी आजारी व्यक्ती असेल तर त्याच्यामध्ये काळे तीळ आणि कापूर घेऊन त्याच्या अंगावर 7 वेळा त्याच्या अंगावरून उतरून होळीमध्ये टाका. आपल्याला थोड्याच दिवसात आपल्याला फरक जाणवेल आणि आपल्या घरातली आजारी व्यक्ती अशी बरी झालेली दिसेल. तरी हे 3 प्रयोग करून पहा. तेवढंच मी सांगू शकतो आज होळीच्या दिवशी. धन्यवाद. मी गौरव जागीरदार, टॅरो साधनामधून. धन्यवाद.